समोरून तो माणूस बोलला आणि त्याने फोन कट केला. राज आता तिथून गाडीत बसला आणि आता काही अंतर पुढे आल्यावर त्याला एक कच्चा रस्ता डाव्या बाजूला जाताना दिसला. गाडी त्याने त्या दिशेला घेतली आणि आता गाडी कमी वेगात पुढे चालली होती. दोन्ही बाजूला घनदाट जंगल होतं आणि दूर दूरपर्यंत मनुष्यवस्ती दिसत नव्हती. हायवे देखील आता खूप मागे सुटला होता. वातावरण थोडंसं भयान वाटू लागलं होतं आणि अचानक पाऊस यायला लागला. गाडीचा वेग आता पावसामुळे अजूनच कमी झाला. जवळपास 4 किलोमीटर झाले होते. हायवे मागे सुटला होता. अचानक राजचा फोन वाजला. परत त्याच माणसाचा फोन होता. काही अंतरावर तुला पुढे एक फॅक्टरी दिसेल. फॅक्टरीजवळ येऊन गाडी थांबव आणि काही वेळ गाडीतच बसून राहा. त्या माणसाने फोन परत ठेवून दिला. लगेच समोर एक फॅक्टरी दिसली. राजने गाडी आता फॅक्टरीजवळ आणत थांबवली. आता राज काही वेळ केशवसोबत गाडीतच बसून राहिला. राजचा फोन आता परत एकदा वाजला. त्याने फोन उचलला. गाडीची काच खाली कर, तुझ्या बाजूची. फोनवर तो माणूस बोलला. राजने गाडीची काच खाली केली आणि पुढच्याच क्षणी राजच्या कानाजवळ काहीतरी थंड असा स्पर्श झाल्यासारखं जाणवलं. एका पिस्तुलाची नळी त्याच्या कानशिलावर टेकली होती. तो आडदांड मनुष्य बाहेरच उभा होता. उतर खाली आणि बारक्या, तू पण काही चालाकी करायची नाही. अर्धवट पिकलेले पांढरे खांद्यापर्यंत वाढलेले लांब कुरळे केस, आडदांड शरीरयष्टी, चेहऱ्याभोवती एक मास्क गुंडाळून चेहरा झाकलेला. राज आता खाली उतरला आणि केशवसुद्धा दुसऱ्या दाराने खाली उतरला. चला आता ती बॅगसुद्धा सोबत घ्या. आता केशव आणि राज दोघेही पुढे चालत होते. ते फॅक्टरीच्या मुख्य दाराच्या दिशेपर्यंत आले आणि तो माणूस देखील त्यांच्या मागे चालत होता. थांबू नका, मी सांगेन तेव्हाच थांबायचं, तो माणूस म्हणाला. दोघेही आता फॅक्टरीच्या आतमध्ये आले. एक भली मोठी फॅक्टरी, शॉप फ्लोअर, सगळी मशीन गंजलेली होती. जाळ्या जळमट लागलेली, जागोजागी गवत उगवलेलं दिसत होतं. फॅक्टरीच्या त्या मोठ्या हॉलमधून आता ते सरळ दिसणाऱ्या एका दरवाजातून फॅक्टरीच्या मागच्या बाजूला निघाले. फॅक्टरीच्या मागच्या बाजूला समोर एक लाकडी दरवाजाने बंद असलेलं गोडाऊन दिसत होतं. तो माणूस त्यांच्या मागे चालत होता आणि ते दोघे पुढे चालत होते. दरवाजाजवळ येत ते दोघेही थांबले. ए बारक्या, दार उघड, केशवला उद्देशून तो म्हणाला. केशवने दार ढकलत उघडलं. एक मोठं गोडाऊन, आजूबाजूला बरीच खोकी उभी करून ठेवलेली दिसत होती आणि मध्यभागी एका सिमेंटच्या खांबाला बांधलेल्या अवस्थेत असलेला दीपक दिसत होता. त्याच्या हातातून रक्त येत होतं. त्याला खूप मारहाण झालेली होती. बॅग आता खाली ठेवा आणि सरळ पुढे चालत जा त्या खांबापर्यंत, तो दोघांना म्हणाला. केशवने बॅग मध्यभागी ठेवली. राज आणि तो दोघेही चालत आता त्या पोलजवळ आले ज्याला दीपक बांधलेला होता. दोघे तिथे जाऊन मागे वळाले आणि त्या माणसाच्या दिशेला बघत उभे राहिले. तो माणूस त्या बॅगजवळ आला. बॅगजवळ येत त्याने बॅगची चेन उघडली आणि आत बघितलं. आतमध्ये 50 लाख कॅश आहे याची खात्री त्याने केली आणि बॅग बंद केली. बाजूला असलेली लाकडी खुर्ची घेऊन तो आता तिथेच बसला. तोंडाला लावलेला मास्क म्हणजे ते कापड त्याने काढलं आणि राजकडे बघितलं. तर आता मला खूप सारे प्रश्न आहेत. तुम्ही हा माणूस माझ्या मागावर का लावला होता? आपला काय संबंध दोघांचा? मी तर तुला ओळखत नाही. रसिक शहाबद्दल माहिती काढत होतो. तिथे असं समजलं की त्याला कोणीतरी किडनॅप केलं होतं, म्हणून त्या केसबद्दल मला माहिती पाहिजे होती. राज म्हणाला. बरं ठीक आहे, पण बरं केलं, नाहीतर मला 50 लाख कमवायची संधी मिळाली नसती. पण मग धरमपालच्या बद्दल माहिती काढायचा काय संबंध होता? जर तुला रसिकबद्दल माहिती काढायची होती तर ते ठीक होतं, मी समजू शकतो.
पण धरमपाल कोतवाल यांच्याबद्दलची माहिती असलेली काही कागद मला या माणसाकडे सापडलेत. खरं सांग, काय गेम आहे? मी जास्त विचारणार नाही, मला तेवढा वेळ पण नाही. का माहिती काढत आहेस तू? कोतवाल आणि रसिक शाह दोघांच्याबद्दल त्याने विचारलं. राजकडे आता काही उत्तर नव्हतं. अहो, तुम्ही समजताय तसं काही नाही, तो योगायोग असू शकतो. राज आता त्याला गुंडाळायचा प्रयत्न करत होता. हे बघ, मला फसवायचा प्रयत्न करू नको. धरमपाल कोतवालचा मी सावत्र भाऊ आहे. आमच्या दोघांचा बाप एक होता, त्यामुळे आमचं नातं काही कमजोर नव्हतं. धरमपाल कोतवाल आणि रसिक शाह हे एकमेकांशी जोडलेले व्यक्ती आहेत आणि ते एका खास पण विचित्र अशा गोष्टीने जोडले गेलेले आहेत. ती गोष्ट काय होती ते फक्त मलाच माहिती आहे. तू दोघांच्याबद्दल एकाच वेळी माहिती काढायला सांगितलीस, म्हणजे त्या दोघांना जोडणारी गोष्ट नक्की काय आहे हे तुलाही माहिती आहे. त्यामुळे मला वेड्यात काढू नकोस. ती लाकडी पेटी रसिक शहाकडेच होती, पण साल्यांनी मला शेवटपर्यंत सांगितलं नाही. मग मला पोलिसांनी पकडलं, माझ्यावर केस लागली, काही दिवस जेलमध्ये होतो. हे सगळं करत असताना खूप काही गोष्टी गमावल्या. खरं सांग, ती पेटी तुझ्याकडे आहे ना? अमरसिंग म्हणाला. अहो नाही, तसं काही नाहीये. कोणत्या पेटीबद्दल बोलताय तुम्ही? मला काहीच माहिती नाही, राज म्हणाला. आणि पुढच्याच क्षणी त्या माणसाने बुलेट फायर केली आणि ते बुलेट थेट केशवच्या डाव्या पायाला चाटून गेली. तो जमिनीवर कोसळला. पुढची गोळी दीपकच्या मेंदूतून आरपार करीन आणि मग त्याच्या पुढची गोळी या बारक्याच्या छातीत घालीन. अमरसिंग भडकला. सांगतो, सगळं सांगतो. ती पेटी त्या वाड्यात आहे, राज म्हणाला. त्या वाड्यात? अरे, तिथे मी 17 वेळा जाऊन आलोय. मला तिथे ती पेटी कधी मिळाली नाही. पण मला एक सांग, रसिकची ती पेटी तुझ्याकडे कशी आली? ती पेटी मला रसिकच्या मुलांनी दिली. राजने आता परत काहीतरी थाप मारली. कसं शक्य आहे? रसिककडं ती पेटी आहे. त्याच्या मुलाला देखील माहिती नव्हतं. त्याच्या मुलाला सुद्धा त्या पेटीबद्दल त्या दिवशी दुपारी समजलं, ज्या रात्री रसिक बेपत्ता झाला. सगळ्या खबरी आहेत मला. रसिकवर मी 2009 पासून नजर ठेवून आहे, जेव्हापासून मी जेलमधून बाहेर आलो. पुढची 3 वर्ष मी ती पेटी मिळवायचा खूप प्रयत्न केला, पण रसिक जणू काही कुठल्या तरी सुरक्षेच्या छायेत होता. मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. 2012 मध्ये माझ्या हातून एक खून झाला. त्या खुनाची मला शिक्षा लागली. 10 वर्ष मी जेलमध्ये होतो. 2022 साली मी बाहेर आलो, पण मला तडीपार करण्यात आलं. पण तोपर्यंत माझा मुलगा मोठा झालेला. माझ्या मुलाला सर्जाला मी एक काम दिलं. तो रसिकच्या मुलाकडे म्हणजे रितेशकडे नोकरीला लागला. हळूहळू त्याने रितेशचा विश्वास संपादन केला. पण नंतर त्याला कळलं की रितेशला देखील त्या कॉफीनबद्दल काहीही माहिती नाही. पण त्या रात्री माझी आणि सर्जाची शेवटची जी काही बातचीत झाली, तेव्हा तो म्हणाला होता की आज ती पेटी आपल्याला मिळेल. आज रितेशने ती पेटी स्वतःकडे घेतली आहे आणि आज तो त्या वाड्यात जाणार आहे. तो वाडा नक्की कुठे होता हे सर्जाला देखील माहिती नव्हतं, पण मी त्याला ते सांगितलेलं. मी त्याला म्हणालो होतो की आजचा विधी रितेशला करू देत. आपण अजून थोडी वाट बघू. 6 महिन्यानंतर परत ती रात्र येईल, तेव्हा आपण व्यवस्थित प्लॅनिंग करून ती पेटी मिळवू. रितेश तिथे गेला एका भिकाऱ्याचा बळी द्यायला आणि त्या रात्रीनंतर माझ्या मुलाचा देखील काहीच पत्ता लागला नाही. नक्की त्याचं काय झालं काहीच कळलं नाही. रितेश देखील कुठे गेला कुणालाच कळलं नाही. त्यामुळे ही पेटी तुझ्याकडे रसिकने दिली ही गोष्ट मी मानायला तयार नाही. रसिकच्या घरातला एक नोकर माझा खबरी आहे आणि त्यानेच मला सांगितलं की रसिक त्याच्या खोलीतून आपोआप बेपत्ता झाला. नक्की त्याचं काय झालं हे कोणालाही माहिती नाही. त्याच्या मृत्यूचा खोटा बनाव देखील रचण्यात आला. पण मला सगळं माहिती आहे. मी तुम्हाला त्या वाड्यात घेऊन जातो. हवं तर ती पेटी तुम्हाला देतो. मग तर ठीक आहे, पण या दोघांना काही करू नका. आता तुम्हाला तुमचे पैसे पण मी दिले आहेत आणि खोटं वाटत असेल तर
मी माझ्या गाडीची चावी देतो तुम्हाला. वाडा कुठे आहे हे माहिती आहे. आपण तिथे जाऊन चेक बघू शकता. ती पेटी तिथंच आहे. असं म्हणत राजनी आता गाडीची चावी काढायला म्हणून जॅकेटच्या खिशात हात घातला आणि पुढच्याच क्षणी गन फायरचा एक आवाज ऐकू आला. अमर ज्या खुर्चीवर बसला होता त्या खुर्चीच्या मागच्या बाजूला असलेला एक प्लास्टिकचा ड्रम फुटल्याचा आवाज ऐकून अमरने पटकन मागे वळून बघितलं. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की समोर राजने खिशात हात घालायच्या बहाण्याने खिशातच लपवलेली गन त्याच्या दिशेला रोखून जॅकेटच्या मधूनच फायर केली होती. त्याच्या जॅकेटला बीड पडलं होतं आणि त्यातून सुटलेली बुलेट आधी अमरच्या खांद्यातून आरपार जाऊन मागे असलेल्या त्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये घुसली होती. हे इतकं पटकन झालं की अमरच्या हातातली बंदूक खाली पडल्याचे त्याच्या फार उशिरा लक्षात आलेलं. राज आता वेगाने धावत त्याच्या जवळ आला आणि त्याने एक जबरदस्त पंच त्याच्या जबड्यावर लगावत त्याला दुसऱ्या क्षणी चारी मुंड्यात चित केलं. त्याची शुद्ध हरपली होती आणि तो मजबूत मनुष्य जमिनीवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. त्याचे 2 दात बाजूला पडले होते. राज आता पटकन दीपकच्या जवळ आला आणि त्याने दीपकला त्या खांबापासून मुक्त केलं. केशवला आधार देत त्यांनी उभं केलं. केशव, तू ठीक आहेस? हो ठीक आहे. गोळी पायाला चाटून गेलीये. दीपक, तू ठीक आहेस का? राजने विचारलं. मला सांग, या माणसाकडे कोणती गाडी आहे का? हा तुला इथे कसा घेऊन आला होता? तुला आठवतंय का? राजने विचारलं. फॅक्टरीच्या समोर झाडीत त्याची एक व्हॅन आहे आणि त्या गाडीची चावी त्याच्या वरच्या खिशात असते. राज अमर सिंह जवळ आला आणि त्याने त्याच्या खिशातून चावी काढली. ती चावी त्याने केशवला दिली. त्याने आता बाजूलाच पडलेल्या एका दोरी अमरसिंगला त्या खुर्चीला घट्ट बांधलं. पैशाची ती बॅग दीपक आणि केशवला देऊन आता तो तिथून फॅक्टरीतून बाहेर आला. समोरच्या झाडीत असलेली व्हॅन त्याला दिसली. त्याने ती व्हॅन तिथून बाहेर आणत केशव समोर उभी केली. गाडी चालवू शकशील? राजनी विचारलं. हो, काळजी करू नका, मी जातो इथून. यांना घेऊन. दीपकला देखील आता गाडीत बसवण्यात आलेलं. एक काम कर, इथे जवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये दीपकला घेऊन जा आणि तू देखील तिथेच जा. मला तिथून फोन कर. मी या अमरसिंगचा बंदोबस्त करून लगेच तिथे पोहोचतो. राज म्हणाला. केशव आता ती व्हॅन घेऊन तिथून हळूहळू निघून गेला. तोंडावर पाण्याचा वर्षाव करण्यात आल्याने अमरसिंग एकदम दचकून जागा झालेला. शुद्धीवर आल्यावर त्याच्या लक्षात आलेलं की त्याला एका खुर्चीला घट्ट बांधून ठेवण्यात आलेलं आहे. त्याची कोणतीही हालचाल आता होऊ शकणार नाही. त्यात त्याच्या उजव्या खांद्यातून एक बुलेट आरपार गेली होती. ती जखम जास्तच सलत होती. समोर दुसऱ्या एका खुर्चीवर बसून राज शांतपणे सिगरेट ओढत होता. त्याच्या हातात त्याची गन अमरसिंगच्या दिशेला रोखलेली दिसत होती. साल्या, आहेस कोण तू? अमरसिंगने राजकडे बघत दातोट खाऊन विचारलं. मी कोण? तुझा बाप आहे असं समज. तुझी तर आता मी अशी हालत करणार आहे की ज्याचा तू कधीही स्वप्नात पण विचार केला नसशील. राजने खुर्चीवरून उठत आता त्याच्या जवळ यायला सुरुवात केली. राज त्याच्या जवळ आला. सिगरेटचा एक मोठा दम त्याने ओढला आणि धूर अमरच्या तोंडावर सोडत दुसऱ्या मिनिटाला त्याच्या हातावरती सिगरेट विझवली. अमरसिंग जोरात ओरडला आणि राजने एक सनसनीत चपराक थोबाडात लगावली. तुझा बाप आहे मी, नीट बघून घे. त्याने आता आजूबाजूला बघितलं. काही अंतरावरच एक हातोडी पडलेली. राजने ती हातोडी उचलली आणि तो अमरसिंह जवळ आला. लाकडी खुर्ची ओढत आता राज त्याच्या अगदी समोरासमोर येऊन बसला. मला सगळं ऐकायचंय. धरमपाल कोतवाल, तू आणि ती लाकडी पेटी, नक्की काय आहे त्या लाकडी पेटीचं रहस्य? तुला तर सगळेच माहिती होतं, जसं धरमपाल कोतवालला सगळं माहिती होतं. मला सगळं काही ऐकायचं आहे आज. आणि जोपर्यंत तू मला हे सगळं नाही सांगत तोपर्यंत तुझ्या किंकाळ्या इथे घुमत राहतील आणि तुला वाचवायला कोणी येणार देखील नाही.
मला काय घाबरवतोस तू? तुझ्यासारखे 56 अमरसिंग मग्रुरीत हे वाक्य पूर्ण बोलणार तितक्यात राजने त्याच्या हातोडीचा एक आघात त्याच्या डाव्या हातावर इतक्या जोरात केला की अमरसिंगच्या तोंडातून एक आर्त किंकाळी बाहेर पडली. त्याच्या हाताच्या बोटांची हाड चेचली गेली होती. माझ्यासारखे तू 56 बघितले, पण हा 57वा तुला दिसला नसेल बहुतेक. मी जे विचारतोय तेवढं सांग आणि इज्जतीत सांग, नाहीतर शरीरातले एक हाड पण ठेवणार नाही शिल्लक. राजने परत एक सिगरेट पेटवली. खुर्चीवरून उठत तो अमरसिंगच्या मागे आला. त्याच्या खांद्यावर दोन्ही हात त्याने ठेवले. म्हाताऱ्या, सांग ना, कशाला वेळ घालवतोयस? खूप वाईट मरशील नाही तर. राज म्हणाला. काही सेकंद अमरसिंग काहीच बोलला नाही आणि राजने आता ओठातली सिगरेट हातात घेत त्याच्या कानशिलीजवळ आणत टेकवत विझवली. तो चटका इतका असहनीय होता की त्याचं डोकं बधीर झालं. तो जोरात किंचाळला. राजने एक सनसनीत चपराक त्याला लावली आणि पुन्हा एकदा तो त्याच्या समोर येऊन बसला. त्याने इकडे तिकडे बघितलं. त्याला आता खांबाच्या जवळ एक पकड, एक वायर, कटर अशा काही गोष्टी दिसल्या. त्या गोष्टी घेऊन तो परत अमरच्या जवळ आला. ते कटर ज्याला रक्त लागलेलं. कदाचित अमरने त्याच कटरने दीपकचं बोट कापलं होतं. ते कटर आता त्याने अमरच्या समोर धरलं आणि अमरच्या उजव्या बाजूला असलेल्या हाताच्या बोटाकडे तो ते कटर घेऊन जाऊ लागला. सांगतो, सगळं सांगतो. एका राक्षसाला पण स्वतःच्या मरणाची भीती आणि वेदनेची भीती असते हे आज स्पष्ट दिसत होतं. सांग, बोलत राहा तू. थांबशील तिथे तुझं एक बोट मी कापीन. राज म्हणाला. धरमपाल कोतवाल म्हणजे माझे भाऊ, माझे सख्खे भाऊ, नाही सावत्र भाऊ. आमचे वडील खानदानी श्रीमंत, कसलीच कमी नव्हती, पण बायकांचा नाद होता. त्यातच त्यांच्या महाबळेश्वर येथील फार्म हाऊसवर काम करणाऱ्या एका स्त्रीसोबत त्यांचे अनैतिक संबंध सुरू झाले आणि त्यातूनच माझा जन्म झाला. सुरुवातीला आम्हाला त्यांच्या कुटुंबाने ॲक्सेप्ट केलं नाही. मोठं झाल्यावर सुद्धा आम्हाला कायम हीन वागणूक देण्यात आली. पण धरमपाल वेगळा होता. त्याने मला स्वतःचा भाऊ म्हणून स्वीकारलं आणि तेव्हापासूनच मी ठरवलं की या माणसाने जीव मागितला तर त्यासाठी जीव पण द्यायचा. मी सावलीसारखा त्याच्या मागे असायचो. त्याच्यावर कोणत्याच प्रकारचे संकट येण्याआधी त्या संकटाच्या मध्ये मी उभा असायचो. आयुष्याची पहिली 18 वर्ष महाबळेश्वर पाचगणी येथेच काढली. पण नंतर धरमपाल दादाने मला मुंबईला बोलावून घेतलं. त्याचे बरेच बिझनेस होते, ज्यात बऱ्याच चांगल्या वाईट लोकांशी त्याचा संबंध यायचा. माझ्यासारखा एखादा दणकट मजबूत माणूस त्याच्याबरोबर असणं गरजेचं होतं. काही वर्षातच आम्ही दोघं एकमेकांचे अगदी जीवाभावाचे झालो. रात्री बेरात्री त्याच्याबरोबर कुठेही जायचो आणि मी असताना त्याला कसली भीती नसायची. पण सगळं असूनही काहीतरी कमी होतं. कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा होती. त्याला कुठल्या तरी गोष्टीसाठी त्याचं मन तडफडत होतं. मी त्या खानदानाचा नाजायज वारसदार असल्याने मला त्या खानदानाच्या इतिहासाबद्दल कधीच फार माहिती नव्हतं. अशातच एक दिवस आम्ही पाचगणीच्या त्यांच्या फार्म हाऊसवरती थांबलो होतो. एक महत्त्वाचं जमीन खरेदी विक्रीचं डील क्लोज त्या दिवशी झालेलं. दारूच्या नशेत तो मनमोकळा होऊन माझ्याशी बोलू लागला. बोलता बोलता त्याने इतकी दारू पिली की त्याचे शब्द देखील अडखळू लागले आणि त्यातच ते नाव मी त्याच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं. चिराक्ष. आपल्याला त्याला शोधायचंय अमर. तो जर आपल्याला सापडला ना तर मग बघ काय काय चमत्कार होतील. चिराक्ष. दारूत पूर्णपणे मद्यधुंद झालेला तो चिराक्ष चिराक्ष हे नाव बडबडत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्याला विचारलं. त्यावर तो म्हटला की दारूच्या नशेत मी काहीही बडबडतो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं कोणतं स्पष्टीकरण नसतं. जी मद्यधुंद माणसाच्या तोंडातून बाहेर पडते तो विषय तिथेच राहून गेला. आणखी काही वर्ष गेली. 4 वर्ष झाली असतील आणि एक मोठी घटना घडली. त्याला एकुलता एक मुलगा होता. त्याचं एका विमान अपघातात निधन झालं. बायकोचं निधन आधीच झालेलं.
धरमपाल त्याच्या मुलाच्या खूप क्लोज होता. मुलाचं आणि त्याचं रात्रभर काहीतरी बोलणं सुरू असायचं. धरमपालच्या फार्म हाऊसवर एक खोली होती. त्या खोलीत जायची परवानगी फक्त त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मुलाला होती. मी जेव्हा केव्हा फार्म हाऊसवर जायचो तेव्हा मी खोली बघायचो. त्या खोलीत नक्की काय आहे हे कुतूहल मला पण होतं. त्याच्या मुलाचं गेल्या 2-3 वर्षात गोव्याला येणं जाणं फार वाढलेलं होतं. गोव्यात त्याने तिथल्या एका श्रीमंत माणसाबरोबर एक बिझनेस सुरू केला होता. तो गोव्यावरून परत आला की धरमपाल आणि त्याचं तासनतास बोलणं सुरू असायचं. यातच मी एक नाव आणखी ऐकलं, ते म्हणजे थॉमस. ती पेटी थॉमसकडे आहे ही गोष्ट आता नक्की मला जाणवली आहे. तो खूप मोठा माणूस झालाय आणि आता त्याच्याकडून ती पेटी परत मिळवणं ही सोपी गोष्ट नसेल नक्कीच. पेटी त्याने कुठे ठेवली आहे काहीच कळत नाहीये आणि त्याच्याकडून ती पेटी तशी घेणं आता अवघड आहे हे त्याचा मुलगा त्याला सांगत होता. त्याच्या बहिणीला मी पैशाचं आमिष देऊन आपल्या बाजूला करून घेतलंय. ती देखील त्याच्यावर नजर ठेवून आहे. कदाचित तिला कळेल की ती पेटी कुठे आहे, त्याचा मुलगा त्याला सांगत होता. काही दिवसांनी त्याचा मुलगा परत एकदा गोव्याला गेला. गोव्यावरून त्याची दिल्लीला एक फ्लाईट होती आणि नेमकं तेच विमान गुजरातच्या जवळ कुठेतरी क्रॅश झालं. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा प्रयत्न देखील तेव्हा सापडलेला नव्हता. यांच्या घराण्याचा इतिहास पाहता बरीच तरुण पोरं अशीच अकाली मेलेली होती. धरमपालच्या भावाच्या मुलांपैकी एक मुलगा असाच एका कार अपघातात गेला होता. त्याच्या दुसऱ्या भावाचा एक मुलगा देखील असाच आत्महत्या करून अकालीच गेला होता. म्हणजे प्रत्येक पिढीत हे असं काहीतरी घडणार हे निश्चित होतं. हा कुठला तरी खानदानी श्राप वगैरे असावा असं वाटत होतं, पण मी त्या गोष्टी उघड विचारू शकत नव्हतो. तो धक्का त्याच्या मनाला इतका लागला की काही दिवस तर तो कोणाशीच काही बोलला नाही. आता घरात कोणीच नव्हतं. त्याचा मुलगा, सून आणि नातवंड गेली होती. मुलाचं वय फार नव्हतं, जेमतेम 22 वर्षाचा होता तो आणि मुलं देखील फार लहान होती. त्याचे भाऊ वगैरे परदेशात सेटल होती, त्यामुळे इथे आता तो पूर्णपणे एकटा पडलेला. एकमेव त्याच्या जवळचा माणूस जर कोण असेल तर मीच होतो. आणि अशातच एके दिवशी घरी एक पुरोहित आला. ते पुरोहित त्यांच्या म्हणजेच आमच्या घराण्याचे खूप वर्षापासूनचे पुरोहित होते. घरात कोणतंही धार्मिक कार्य असले की आम्ही त्यांनाच बोलवायचो. त्यांना आणायची आणि सोडायची जबाबदारी मला दिली जायची. त्यांना धरमपालच्या मुलाचं निधन झाल्याचं नुकतंच कळलं होतं आणि ते आले होते भेटायला. मला धरमपालने बाहेर जायला सांगितलं. त्या दोघांमध्ये कसली तरी चर्चा सुरू झाली. दाराच्या बाहेर उभा असताना मी काही गोष्टी ऐकल्या. हे जे काही होते ते तुमच्या घराण्याला लागलेल्या त्या श्रापामुळे होते, एवढे एक वाक्य मी त्या पुरोहितांच्या तोंडून ऐकलं. त्यावर धरमपाल जरासा भडकला. तो म्हणाला की त्या शापाबद्दल कुठेही कसलीच वाच्यता मी आजपर्यंत केलेली नाही. ही गोष्ट फक्त माझ्या मुलाला माहिती होती की आम्ही काय शोधतोय. हा श्राप आम्हाला लागला तर लागला कसा हे देखील फक्त माझ्या मुलालाच माहिती होतं आणि तोच माझा वारस होता. तो आणि मी दोघे मिळून ती गोष्ट शोधायचा आतोनात प्रयत्न करत होतो. ती गोष्ट आमच्या जवळ देखील होती, पण मध्येच नशिबाने धोका दिला आणि माझा मुलगाच गेला. यावर पुरोहित म्हणाले की तुमच्या 4 घराण्यांकडेच या गोष्टी होत्या. त्यातल्या तुझ्या घराण्याने ती गोष्ट गमावली. बाकी 2 घराण्यांनीही ती गोष्ट गमावली. फक्त इनामदार घराणंच असं शिल्लक आहे ज्यांच्याकडे ती गोष्ट आहे. तुला ती शोधावी लागेल. ती गोष्ट शोधून तिचा नाश करण्यापूर्वी श्रापमुक्तीच्या प्रक्रिया तुला कराव्या लागतील आणि मग ती गोष्ट नष्ट करावी लागेल. तरच पुढच्या पिढ्या सुखाने जगतील. त्यावर तो म्हणाला की कुठल्या इनामदाराकडे ही गोष्ट होती ती मला माहिती होती आणि ती गोष्ट मला 17 वर्षापूर्वीच मिळाली असती, पण तसे एका माणसाने मध्येच ती गोष्ट माझ्या हाती येण्याआधीच तिथून चोरली. तो माणूसही सापडला आहे, पण आता माझी इच्छाच नाही त्या गोष्टीला स्वतःजवळ घ्यायची.
मुलासाठी सगळं करत होतो, पण आता तोच गेला. त्याचं ते बोलणं मला काहीच कळत नव्हतं. कोणती 4 घराणी, कोणती वस्तू आणि कोण इनामदार याबद्दल मला काहीच ठाऊक नव्हतं. पुरोहित तिथून निघून गेले आणि मग मी देखील तो विषय परत काढला नाही. आणि अशातच एके दिवशी धरमपालने मला पहाटे उठवलं. मला म्हणाला की आज आपल्याला गोव्याला जायचंय. मला काही कळलं नाही. पहाटेचे 5 वाजले होते आणि आम्ही गोव्याला निघालो. त्याने मला सांगितलं होतं की आपण गोव्याला विमानाने नाही तर कारने जायचंय. मग आम्ही गोव्याला पोहोचलो. गोव्यात गेल्यावर पहिला 1 दिवस आम्ही एका बंगल्यात आराम केला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक पार्टी होती. तिथं आम्ही गेलेलो. तिथे एक माणूस भेटला. त्याचं नाव थॉमस होतं. थॉमसला धरमपालने ही जी भेट दिली होती ती अतिशय धक्कादायक होती हे थॉमसच्या चेहऱ्यावरून कळत होतं. त्यावेळी गोव्यातला खूप मोठा माणूस होता तो. त्या काळातला आमदार देखील होता. त्यामुळे त्याच्या ताकदीचा अंदाज येत होता.